झालं. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय तुंबे भगवते नमः नारायणाय विद्महे पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः तुझे रूप सर्वत्र माते दिसावे सत्यान्तरी वासुदेवा वसावे अखंडित वाचे तुझे नाम यावे सदा धेनु सेवेत आयुष्य जावे बहु कष्ट लोमी सख्या वासुदेवा तुझ्या पाद पद्मी मला दे विसावा मनाने रमावे तुझ्या नित्य नामी नको वासना विषयी मदामी खगे शासना शासना दानवाचा जगत पावना पावना रमेचा तुटो नामला नाम लावण्य कन्ना पदी वासुदेवा सुदेवा मुकुंदा सदा सर्वदा चित्त चरणी असावे म्हणेन तना मंदिरी मी वसावे तुझे नाम माझ्या वदनी वसावे तुझे रूप माझ्या नयनी दिसावे
धर्माचरणे पावन व्हावे सदा असो संमती सत्कर्माचा यज्ञ करावा विजवुनी सन्मानाने सदैव यावे देऊनी मज हाती सगुणरूपाने देऊनी स्वामी श्रीकारारती स्वामी श्रीकारारती अहंपणाचा लोभ करूनी कृतार्थ जीवन करा पावन करूनी आवे मगला तेजोमय भास्करा अल्पची भिक्षा घालूनी स्वामी द्यावे मज संकटी सगुणरूपाने देऊनी स्वामी श्रीकारारती स्वामी श्रीकारारती ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। श्री दत्तराज गुरुवे नमः। काषाय वस्त्रं कर्णधारणं कमलरूपकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्षः कामदेश संगमा चिन्तामणि गुरुः पादुर्वोर्ध्वे कृते गुणागुणो देवशक्रागुणना द्वापारे रामकृष्णो च कल्लो श्री पादवल्लभा। अनंत ब्रह्मांड की जय। अनंत ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी ओम श्री सद्गुरु श्री स्वामी समर्था दीनदयाळ माझिया नाथा भक्तवत्सला करुणा सागरा सकल जनांचा आधारा प्रतापकरी विनवणी राहुले अम्मा राहुले अम्मा तस्करी। ओम ब्रह्मणे नमः। ओम ब्रह्मणे नमः। ओम ब्रह्मणे नमः। ओम
ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः। ओम श्री स्वामी समर्थ 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 स्वामी। मागच्या खेपेला आपण गुरुवारी श्रीमद भागवत महापुराणातल्या 30व्या स्कंदातल्या 29व्या अध्यायाचा अभ्यास केला होता। आता आपण 30वा आणि 31वा अध्याय आज घेणार आहोत। साधारणतः दर गुरुवारी आपण 100 श्लोक घ्यायचा प्रयत्न करतो। असे 100 श्लोक जर दर गुरुवारी घेतले आणि जरा प्रज्ञा ओके झाल्यावर शनिवारी जर प्रज्ञेने पण प्रवचन केलं तर साधारण 3-1 वर्ष आपल्याला लागतील। त्यातले 7-8 महिने संपलेले आहेत। 3-1 वर्षानंतर आपला श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ संपेल, कारण याच्यात 18,000 श्लोक आहेत। मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रामाणिक वागावं। 7 दिवसात हा ग्रंथ संपण्यासारखा नाहीये। ऍक्च्युली त्यावेळी काय झालं होतं की परीक्षित राजाला 7 दिवसांचंच आयुष्य राहिलेलं होतं, म्हणून व्यासांचा मुलगा शुकमुनी यांनी ते 7 दिवसात परीक्षित राजाला हे 18,000 श्लोक सांगितले। पण वक्ता जो होता व्यासांचा मुलगा शुकमुनी किंवा शुकाचार्य, तर हा जो शुकमुनी आहे व्यासांचा मुलगा तोही तेवढ्या योग्यतेचा विद्वान असा होता आणि त्याचबरोबर परीक्षित राजा जो होता तो कृष्णाचा नातेमित्र होता, प्लस तो पांडूंचा खापर पंतू होता, अर्जुनाचा नातू होता आणि अभिमन्यूचा मुलगा होता। तो सुद्धा त्याच योग्यतेचा होता की ज्याला हे कळू शकेल। याच्यात भागवतकारांनी पुढे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हा ग्रंथ जो आहे हा त्यावेळी परीक्षित राजाचं 7 दिवसांचंच आयुष्य राहिलेलं होतं, म्हणून व्यासपुत्र शुकमुनींनी हा 7 दिवसात ग्रंथ त्याला सांगितला। बट दे बोथ आर व्हेरी केपेबल। वक्ता जो होता ही इज ऑल्सो केपेबल आणि जो लिसन करणार होता, ऐकणार होता, श्रवण करणार होता तो सुद्धा तेवढ्या योग्यता होता। परंतु हा ग्रंथ एका अर्थाने त्यांचंच असं म्हणणं आहे, याच्यात जे ग्रंथात नमूद केलेलं आहे ते की हा ग्रंथ 7 दिवसांमध्ये संपणारा नाहीये। पण पुढे असं ते प्रचलित होत गेलं या ग्रंथ सप्तास करायचा असं नव्हे। याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की हा ग्रंथ वर्षानुवर्ष चालणार आहे। मला आय एम नॉट इगोइस्ट किंवा मला प्राऊडली काही सांगितलं नाहीये, अत्यंत नम्रतेने मला सांगावं वाटतं की आपल्या मठात पहिल्यांदाच हा ग्रंथ 3 वर्ष चालणार आहे। असं आजपर्यंत कुठं घडलेलं नाही की एवढी फोड करून एवढं सांगितलं जातं। म्हणजे ज्ञानी पुष्कळ लोक असतील, मी ज्ञानी नाहीये, मी तुमच्यातलाच एक आहे, पण तुमच्या प्रेमापोटी इथून बसलेला आहे आणि तुमच्याशी या गप्पा गोष्टी करत तुम्हाला या गोष्टी शेअर करतो एवढंच। मी जे वाचलंय जे अभ्यासलंय ते तुम्हाला मी सांगतो एवढाच भाग आहे। पण माझ्यापेक्षा काही विद्वान असतील त्यांचा ग्रंथाचा पुष्कळचा भाग हा मुखोद्गत असेल, त्यांचं संस्कृत खूप उत्तम असेल, पण तुम्ही आपल्या प्रेमापोटी आपल्या एकमेकांच्या सहवासामुळे एकमेकांच्या आपण एकमेकांच्या हितचिंतक आहोत त्यामुळं तुम्ही मला या ठिकाणी बसवलं, तुम्ही ऐकून घेताय, मी बोलतोय। आपल्या एकमेकांच्या मधलं हे प्रेम आहे
परंतु मी एवढा काही या स्वामीच्या व्यासपीठावर बसून बोलणारा असा वक्ता नाही हे मला माहिती आहे. तरी एक आपली दोस्ती मैत्री एकमेकांचं प्रेम म्हणून आपण हे बोलतोय, तुम्ही ऐकताय. तर हा ग्रंथ आपला अंदाजे 3 वर्षांनी संपेल आणि नेमकं असं होणार आहे 2021 साल आता पुढच्या महिन्यात सुरू होईल. तर त्याच्यानंतर 21 ते 22 एक वर्ष, 22 ते 23 एक वर्ष, हे 2 वर्षांनी आपल्या मठाला 50वं वर्ष लागणार आहे. मला असं वाटतं नेमकं 50व्या वर्षाची सुरुवात, 50व्या वर्षाची सुरुवात आणि आपलं ग्रंथाची सांगता ज्या दिवशी होणार आहे तो काळ असा संलग्न काळ येणार आहे किंवा दुग्ध शर्करा योग होणार आहे की ग्रंथाची सांगता आणि 50वं वर्ष हे एकत्र आपण साजरं करूयात. मला वाटतंय 23 मार्चला बहुतेक स्वामी जयंती येते, त्याविषयी बहुतेक बुधवार आहे 2023 साली. तर त्यावेळेस हा ग्रंथ पण याची सांगता पण व्हावी. तोपर्यंत आपला मोठा हॉल स्वामीच्या कृपेने पुरा झालेला निश्चितच असेल आणि त्या ठिकाणी सगळ्यांना बघता पण येईल. तिथं आपण एक प्रोजेक्ट लावू की जेणेकरून तिकडं पण लोकांना बसून ऐकता येईल. परंतु मठाचे सगळे कार्यक्रम हे पहिल्यापासून या ठिकाणी होत आलेले आहेत, म्हणून तो दर्शन मंडप राहणार आहे. दर्शन मंडप तिकडं असेल, लोकांची बैठक व्यवस्था तिकडं असेल, परंतु स्वामींचा सगळा जो काही मेन कार्यक्रम असेल, जो काही सोहळा असेल, जे काही कार्यक्रम असतील ते सगळे इथे होतील आणि तिकडे स्क्रीन लावला जाईल अशी योजना आज तरी मनात आहे. पुढे स्वामी घडतील तसं घडवतील. गेल्या वेळेस आपण असा अभ्यास केला होता की कर्दम ऋषींची जी पत्नी आहे देवहूती, ती देवहूती ही मनुची मुलगी आहे आणि सरस्वती नदीच्या काठावर ते आपल्या मुलीला चांगला वर बघावा म्हणून शोधत निघालेले आहे. मला एक आणखीन असं छान वाटतंय की त्यावेळी असं नव्हतं की तुझा इन्कम किती असं विचारलं जातं. त्यावेळी तो किती ज्ञानी आहे हे बघितलं जायचं, त्याने वेदांचा अभ्यास केला काय हे बघितलं जायचं आणि असा वेदशास्त्र संपन्न असलेला जावई आपल्याला असावा या भावनेनी म्हणून जे आहेत ते घराच्या बाहेर रथावर पडलेले आहेत. म्हणूनची मुलगी देवहूती त्यांच्या बरोबर आहे. मीन्स दॅट टाइम ऑल्सो दॅट पिरियड इज व्हेरी ॲडव्हान्स पिरियड, कारण मुलीला समवेत घेऊन ते वर संशोधन करण्यासाठी निघालेले आहेत. मुलीची आई बरोबर आहे, वडील बरोबर आहेत, सारखी आहे. म्हणजे एक प्रकारच्या त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे त्या रथातून ते निघालेले आहेत आणि ते शोधत कुठे शोधायचं आपल्याला जावे, तर ते सरस्वती नदीच्या काठावर अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करतात म्हणून ते सरस्वती नदीच्या काठावर आलेले आहेत आणि सरस्वती नदीच्या काठाने हिंडता त्यांना ब्रह्मसरोवराच्या ठिकाणी आपण जाऊयात असं वाटलं, म्हणून हे स्वतः ब्रह्मसरोवराच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि एक मी गोष्ट विसरलो, पान 135 देणं काढून, कारण ती आत्ताच बोलण्यासारखी आहे. गेल्या गुरुवारी मला बऱ्याच जणांनी याची आठवण केली, पण आय फॉरगेट इट. आत्ता सहज जाता आठवलं म्हणून त्याला माहिती, म्हणून ते पुस्तक तो आणेल. त्यातला एक अनुभव माझा आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही वाचला असेल बऱ्याच जणांनी, पण दिस इज अ प्रॉपर टाईम की जे आज मी तुम्हाला सांगावं. तर तो अनुभव माझ्या लक्षात आहे, पण ते पण त्यात याची जी चूक होऊ नये म्हणून ते वाचून मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी लीळामधल्या 135 पानावर तो अनुभव मी म्हणूनचा मला आलेला सांगितलेला आहे. तो मी हाती पुस्तकाला सांगेन तुम्हाला. तर हे म्हणून स्वामी चरित्र तिला खायला पाहिजे दे दे. भूक लागल्यावर काय करणार.
घटना अशी आहे, 22 स्वामीलीलामध्ये हे मी नमूद केलेलं आहे. 22 एप्रिल 2015च्या बुधवारी पहाटे दारात खूप जण आले असल्याचा आवाज आला. म्हणजे रिअली खूप जण असा आपल्याकडे पावलांचा आवाज येतो तसा आवाज आला. तर त्यातील एक जण पुढे आले. सगळेजण आले नाही, माझ्या पुढे आता क्राऊड आला नाही. त्यातले एक जण पुढे आले आणि मला म्हणाले की म्हणू आले. तर मी म्हणालो येऊ देत ना. तर म्हणून ऋषी आले आणि मला म्हणाले इथली स्वामी सेवा चांगली झालेली आहे. आणि मी म्हणूनला स्वतः पाहिलं, त्यांच्याबरोबर आलेले ऋषीमुनी पाहिले आणि म्हणून मला म्हणाले की इथली स्वामी सेवा चांगली झाली असं म्हणाले ते लगेच निघून गेले. हे माझं भाग्य आहे आणि स्वामी महाराजांची कृपा आहे की म्हणून सुद्धा आपल्या या वास्तूमध्ये येऊन गेले आणि स्वामी सेवा चांगली झालेली आहे सांगून गेले. हे काही थोडकं नव्हे. तर असे जे म्हणू आहेत. आता आपण म्हणतो की तुकाराम महाराज गेले, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, स्वामींनी समाधी घेतली, कुणी जात नाही. हे आपण जसे हजारो वर्षापासून आहोत तसे तेही आहे. फक्त आपली शरीरं जात असतात आणि ऋषीमुळे जे असतात, संत महात्मे जे असतात ते वेगवेगळे अवतार घेतात आणि ते अवतार घेऊन ते त्यांचं कार्य करत असतात. त्यांना भगवंत साक्षात वासुदेव ऋषी आज्ञा करतो की तुम्ही आता समाज हा फारच रसातळाला गेला तर तुम्ही अवतार घ्या आणि समाजाला एक योग्य वळण लावा किंवा एक समाजात एक चांगली विचारसरणी तुम्ही पेरत राहा. भक्तिमार्ग समाजात पेरीत राहा. तर असा भक्तिमार्ग पेरण्यासाठी त्याच्यात तो उगवणार नाही. भक्तिमार्ग पेरावा लागतो, प्रत्येकाच्या अंतर्मनात शिरावं लागतं आणि त्या अंतर्मनात शिरल्यावर त्याची आधी सांसारिक कौटुंबिक दुःख काय असतील ती जाणून घ्यावी लागतात. त्यात करणारे स्वामीच असतात. पण मग ते झाल्यावर मग त्याच्याकडून उपासना करून घ्यायची असते. हा या संत महात्म्यांचा भाग असतो आणि स्वामींच्या कृपेने तोच भाग या मठामध्ये अगदी कॅरी फॉरवर्ड होत राहिलेला आहे. आणि हीच ती काय असेल ती स्वामी सेवा. इथं बाकी कुठल्याही गोष्टी नाही आहेत. पण या पद्धतीने स्वामी सेवा जी आज हजारो वर्षांपूर्वीपासून जे संत कार्य किंवा देवकार्य चाललेलं आहे ते आपण फक्त कंटिन्यू करतोय. त्यात आपण फारसं काही करतो असंही मला वाटत नाही. तर असे ते म्हणून सरस्वती नदीच्या काठावर हिंडताना ते या ब्रह्मसरोवराजवळ थांबलेले आहे. तिथे एक आश्रम होता. त्या आश्रमात कर्दम ऋषी होते. त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केलेली होती. या कर्दम ऋषींनी हजारो वर्ष तपश्चर्या केलेली होती. तर त्या हजारो वर्ष तपश्चर्या त्यांनी केल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठं तेज होतं. आणि मग म्हणून ऋषींना असं वाटतं आपली जी देववती मुलगी आहे तिला हाच वर चांगला आहे आणि म्हणून ते त्याला मागणी करतात. मुलीलाही ते पसंत असतो तो मुलगा आणि अशा रीतीने त्यांचा विवाह त्या ठिकाणी होतो. पण त्यावेळेस त्या कर्दम ऋषींनी एक कंडिशनल गोष्ट सांगितलेली आहे की अपत्य होता क्षणी मी पुन्हा माझ्या मार्गाने संन्यासाश्रम घेऊन किंवा वानप्रस्थाश्रम घेऊन मी अरण्यात जाईन आणि माझी उर्वरित उपासना जे काय आहे ती मी पुरी करेन. तर त्याला म्हणून परवानगी दिलेली होती. देववती सुद्धा म्हणाली मला चालेल. ती असं म्हणली नाही की तुला पॅकेज किती आहे, तू ऑर्डरला जाणार का, मग तुझं रो हाऊस आहे का, असं काही विचारायची पद्धत त्यावेळेस होती. त्यांचं रो हाऊस म्हणजे गंगेच्या काठी, सरस्वतीच्या काठी, यमुनेच्या काठी असे त्यांची रो हाऊस. आणि किती हजारो वर्ष उपासना केलेला मुलगा यांना मिळाला. आता आजकाल जर आपण एखादं स्थळ बघायला गेलो आणि मुलीने मुलाला किंवा मुलाने मुलीला जर विचारलं तू उपासना काय करते तर तो वर खाली बघेल. उपासना म्हणजे कायच करणार, व्हॉट इज द मिनिंग ऑफ उपासना असं तो पहिल्यांदा विचारेल. हा शब्द आपल्या मठात प्रचलित आहे. एवढंच काय की बाहेर मग भले ते हायली क्वालिफाईड का असेना, त्यांना लाखो रुपयाचं पॅकेज का असेना, ते म्हणतात पारायण म्हणजे काय करायचं नेमकं. म्हणजे त्यांना जर आपल्या उपासनेत चिठ्ठीत आलं की पारायण करा तर ते म्हणतात की पारायण म्हणजे काय, नेमकं काय करायचं. तर असे प्रश्न असतात. हा भाग जाऊ द्या, काळ बदललेला आहे पण आपण बदलायचं नाही. आपण आढळल्यासारखं सुद्धा वागत नाही. आपण
ॲडव्हान्स कल्चर ठेवूनच वागतोय, पण उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्म योगे वय घालवावे. उपासना दृढ असावी लागते, ती अशी अल्पशी कमकुवत अशी असून चालत नाही. किंवा एखादं आपलं काम्य कर्म आहे, त्या काम्याच्या पुरतच ती उपासना असं नाही की माझं हे काम उद्यात म्हणून मी ही पोथी वाचेल, ते काम उद्यात म्हणून हा ग्रंथ वाचेल, असं नाही. उपासना असते ती निष्काम असावी लागते. ज्यावेळेस तुमची आमची निष्काम उपासना होईल ती खरी उपासना, ती खरी भक्ती. पण आपल्याला जोपर्यंत डिमांड्स आहेत तोपर्यंत त्याला उपासना म्हणणं सुद्धा योग्य नाही. जोपर्यंत आपली मागणी आहे देवाला, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, ते मागण्या कधी काही संपत नाही आयुष्यात. दॅट्स ए एंडलेस. आपल्या आयुष्याचं एंड होईल पण मागण्या एंडलेस होऊ शकत नाही. खरंच आपला जनरली बघा, आपले आई वडील आजोबा पंजोबा कोणी असतील आणखी नातेवाईक सगळे बघा, त्यांच्या मागण्या चालू, हे एवढं झालं ना की झालं बघा, हे आमचं झालं ना की झालं, असं कधी संपत नाही. तर मागण्यांना कुठेतरी आवर घालावा लागतो. तो आवर आपणच आपला घालून घ्यायचा असतो आणि तो आवर घालून मग आपण निष्काम वृत्तीने निष्काम भावनेने ती उपासना करायची. ही जी निष्काम वृत्ती किंवा निष्काम भावना ठेवलेली असते तीच खरी उपासना आहे. नाहीतर अनेक मागण्या, अनेक गोष्टी, अनेक मनोरथ आणि मग नेहमी मेन प्रश्न काय येतो आजकाल IT मध्ये काम करणाऱ्यांना की दरवर्षी त्यांना वाटतं पॅकेज वाढावं. गेल्या वर्षी 20 लाख होतं, यावर्षी बॉस 22 रुपयानं वाटलं होतं, पण नाही केलं 22 22.5च केलं. अरे तुला 20चं पॅकेज असून तुझं भागत नाही का? म्हणजे महिन्यात तुला दीड पावणे 2 लाख रुपये मिळतात, परत इंटेन्सिव्ह असतो, आणखी काय काय गोष्टी असतात, पण नाही तोही भागला होत्या. पूर्वी थोडक्या पैशात आनंद होता, पण तो आनंद महान होता आणि त्या आनंदाची सर सध्याच्या आनंदाला येणारच नाही. म्हणजे महिन्याला 1000 रुपये जरी मिळाले, इन्कम झाला तरी बऱ्यापैकी होता, चांगला होता असं वाटायचं. 1.5-2 रुपयाचा एकत्र कुटुंबात किराणा माल भरला तर पडायचा. आमच्या घरात 10 माणसं होती, मामा यायचे, आजी असायची, भाऊ बहिणी त्यांचं येणं जाणं, किंवा एकत्र कुटुंब आम्ही सगळे एकत्र राहायचो, आई वडील भाऊ भाऊजाई त्यांची मुलं आमची मुलं, मग येणार जाणार सगळे. तरी 150 रुपयाच्या घरात किंवा एखाद्या वेळेस चुकून काहीतरी एकदम बिस्किटचे पुढे घेतलं तर 160 रुपये बिल व्हायचं महिन्याचा. आता तुम्हाला 10,000 असं तरी कमी वाटतं, पण त्या काळात या पैशात सुद्धा आम्ही खूप आनंदी आणि समाधानी होतो. आणि आजकाल त्याच्यात 10 पटीने पैसा आलाय तरी आपण का सुखी होऊ शकत नाही मला कळत नाही. तर ही आपण आपला मार्ग ठरवायचा आहे, आपण आपलं समाधान मानायचं आहे. वी मस्ट बी सॅटिस्फाईड ॲट ऑल टाईम. आपलं सॅटिस्फॅक्शन हे प्रत्येक काळात पाहिजे. तर असा तो वर या मनु ऋषींनी निवडल्यावर त्यांनी असं सांगितलं की मी अपत्य झाल्यावर संन्यास घेईन आणि पुन्हा निघून जाईल, ते मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याला कपिल देव नावाचा मुलगा झालेला आहे. पण या कर्दम ऋषींची तपश्चर्या आणि मनुंची मुलगी देवहूती, तर ह्या दोघा पती पत्नीमुळे म्हणजे कर्दम ऋषींसारखा 1000 वर्ष तपश्चर्या केलेला पती आणि देवहूतीसारखी मनुची मुलगी, यामुळे त्यांना जो मुलगा झाला तो साक्षात भगवंतच होता. आणि ते म्हणजे कपिलदेव, की ज्यांनी स्टॅटिस्टिक्सचा शोध लावला किंवा स्टॅटचा अभ्यास करावा ते सांगितलं. आणि मग भक्ती मार्गात ते स्टॅटिस्टिकल काही गोष्टी ॲप्लिकेबल करून परमेश्वराची भक्ती कशी करता येईल हे त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती गेले 5-6 अध्याय झालेले आहेत. अजून पुढे 4 अध्याय आहेत आणि हा भाग 4 अध्यायाला संपेल. एकंदर 33 अध्याय या 3ऱ्या स्कंदामध्ये होते. त्यातला 29वा झालेला आहे. 28-29 गेल्या गुरुवारी झाला. आज 30-31 होईल आणि 32-33 पुढच्या गुरुवारी झाला की हे स्टॅटिस्टिकल दृष्टिकोनातून किंवा सांख्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून
भक्ती कशी असावी हे त्यांनी इन ब्रीफ सांगितलेलं आहे. तर त्याचा आपण आता सध्या अभ्यास करतोय. दुसरी गोष्ट महत्वाची की स्टॅटचा शोध हा कपिल देवांनी लावलेला आहे. आधी प्रज्ञाला MSc स्टॅट करताना पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हाही भाग तिच्या अभ्यासक्रमात होता की कपिल देवांनी हा स्टॅटचा अभ्यास आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा मांडला आणि मग तो सगळ्या जगात प्रचलित झाला. तर तो सगळ्या जगात मान्यता त्याला पावली किंवा ॲप्लिकेबल झाला. पण तोपर्यंत स्टॅटचा भाग असा जगात एवढा कोणाला माहीत नव्हता. ज्याचं गणित उत्तम आहे, अत्यंत उत्तम गणित मॅथ्स आहे, त्याच्या पुढची स्टेज म्हणजे स्टॅटिस्टिक्स. तर तो अभ्यास या कपिल देवाने करून ते जगापुढं मांडलं आणि म्हणून तो भक्तिमार्ग कसा आहे हे त्यांनी अत्यंत थोडक्यात सांगितलेलं आहे. मग मानवाचा जन्म आणि मानवाचा जन्म झाल्यावर त्याला जी गती प्राप्त होते तर त्या गतीचा भाग या ठिकाणी आलेला आहे. परंतु ते ज्यांच्या खूप मागण्या असतील, खूप काही अटॅचमेंट असतील, खूप काही ज्यांना पाहिजे असतं, तर हे जे काय पाहिजे हवं तर ते किती त्रासदायक असतं. तर त्याच्यामुळं आपल्या जीवाला, देहासक्त जीवाला अधमगती प्राप्त होते. म्हणजे आपण नीच योनीत जातो, म्हणजे पुन्हा मानव जन्म जातो, मग पुन्हा किडा, मुंगी, डास पाहणार आपल्याला कसं वाटतं काय दात झोपून पण देत नाही, सर्प, अशा योनीमध्ये आपण जातो. आणि ते जाऊ नये म्हणून या कपिल देवांनी आपल्याला हा भाग सांगितलेला आहे. पुढे ठरल्याप्रमाणे, हे मागच्या वेळी झालेले पण आज पुन्हा नमूद करतो. पुढे ठरल्याप्रमाणे कर्दमऋषींना हा कपिल नावाचा मुलगा झाल्यावर ते अरण्यात निघून गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांची उपासना पुन्हा त्या ठिकाणी जाऊन चालू केलेली आहे. इकडे देवहूती एकटी पडलेली आहे, आपले पती तर निघून गेलेले आहेत, मुलाची मती संवाद साधायला लागलेली आहे. मग तिने पहिल्यांदा मुलाला प्रश्न केला की हे भगवंता, मुलगा असला तरी तो भगवंत होता, हे भगवंता म्हणजेच कपिल देव, या संसारातून तोडून देण्यासाठी तू मला काही मार्ग सांग. मग जो माता आणि पुत्राचा जो संवाद झालेला, जो डायलॉग झालेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण गेल्या 4-5 अध्यायांमध्ये पाहत आहोत. साधारणतः याच्यावर अंदाजे मी सांगतोय, त्याच्यावर 300 श्लोक झाले असतील. 300च्या आसपास श्लोक झाल्यावर हा पुढचा भाग जो आहे, तर ध्यासक्त जर असो आपण, म्हणजे आसक्ती असणं, थोडक्यात अटॅचमेंट कुठली नसावी, नो अटॅचमेंट ही वृत्ती असावी. मी असं म्हणत नाही की अटॅचमेंट नसावी वगैरे वगैरे वगैरे, पण आपला संसार जर ठराविक मर्यादेपर्यंत पूर्ण झाला असेल तर अधिक त्या मागण्या पण सोडून द्याव्यात. आपला संसार म्हणजे काय की पती पत्नी आहेत, आईवडिलांचं कर्तव्य आपण केलं किंवा सुनेनी आपल्या संस्कृतीसाठी जे काय करायचं ते केलेलं आहे. पुढे नेक्स्ट जनरेशन सुरू होते, आपल्या मुलाबाळांसाठी जे काही योग्य कर्तव्य ते केलेलं आहे. आणि ते झाल्यावर मुलाबाळांना योग्य शिक्षण दिलं की आपण त्यातून हलके बाजूला व्हावं. मुलाबाळांची लग्न झाले की त्यांचा संसार त्यांना करू द्यावा, त्यात काही इंटरफेअर करू नये. असं जर इंटरफेअर झालं नाही तर घरातली सासू सुनांची वाद किंवा भांडणं किंवा संवाद, सुसंवाद नाही म्हणता येणार, विसंवाद हा त्यांचा थांबला जाईल. सासूही सुखी राहील, सूनही सुखी राहील. पण आपण आपला संसार करून पुढे त्यांच्या संसारावर डोकावतो, इथं सगळं वितुष्ट येतं. त्यांच्या संसार काही डोकवायचं कारण नाही आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं म्हणजे हेच या ग्रंथातून त्यांनी त्याचं प्रिडिक्शन दिलेलं आहे. तर ध्यासक्त नसावं आपण आणि ध्यासक्त असावं तर अधोगती प्राप्त होते. ती मला तर फार चांगलं वाटतंय की आपल्या अधोगतीला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत ते आज कपिल देवांनी आपल्या आईला सांगितलेलं आहे. त्या निमित्ताने आज आपण हे श्रवण करतोय. तर आपण वेळीच जागे होऊ की आपल्याला जर खरंच योग्य मार्गाने जायचं असेल, आपल्या जीवाचा जर खरंच उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. म्हणून आपण
आपल्याला मुलं बाळ आपली रांगेला लागली, शिकली सवरली, त्यांचं शिक्षण झालेलं आहे, ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत, तर आपण अंगतपणे त्याच्यातून बाजूला व्हावं. असं बाजूला व्हावं की त्यांनी वाटता कामा नये आपले सासू सासरे किंवा आई वडील हे आपल्यापासून बाजूला झालेले आहेत असे वाटता कामा नये. आणि असे होता कामा नये की त्यांना वाटता कामा नये की हे आपल्या संसारात खूपच लुडबुड करतायत असे वाटता कामा नये. इतक्या अलगदपणे, इतक्या सहजरित्या आपण त्यातून बाजूला व्हावं असं मला वाटतं. कपिल उवाच तस्य तस्य जनो नूनं नायं वेदो विक्रमं काल्यमानोऽपि बलिनो वायोरी गणाविलः यं यमर्थमुपादत्ते दुःखेन सुखहेतवे तं तं धुनोति भगवान उमाच्छोचती स्मृते. कपिल देव असं म्हणालेले आहेत. अत्यंत शांतपणे सांगणार आहे, कारण अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. किती वेळ लागला हे घड्याळ पाहू नका. आयुष्यभर आपण सगळ्या गोष्टी करत असतो, पण ज्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे ते देत नाही. पूर्वीच्या काळी माझ्याकडनं पुन्हा पुन्हा सांगणं होतं. मी आणि आपण संध्याकाळी सगळ्या देवळांमध्ये जायचो चक्कर मारायला. तर मंगळवार पेठ संपली की मागच्या बाजूला लगेच मागचा रोड सोमवार पेठ. रस्त्याने जाताना बघा तर प्रत्येक घरात किंवा प्रत्येक मंदिरात, इथं प्रत्येक घरच्या घरी मंदिर आहे म्हटलं तरी चालेल, एक व्यासपीठ असायचं किंवा एक टेबल खुर्ची असायची किंवा मागे टेकायला एक आर्च असायची, पुढे असा बेंच असल्यासारखा असायचा, त्यावर ग्रंथ ठेवलेला असायचा. तर प्रत्येकजण आपापल्या घरात काहीतरी ग्रंथ निरूपण करत असायचं. जे घरातली वडीलधारी माणसं हे आम्ही लग्न झाल्यापासून ते काही वर्ष बाहेर पडल्यावर असं दररोज बघायचो. घरातली वडीलधारी माणसं एखाद्या ग्रंथाचं निरूपण करायचे, मग 4-2 माणसं घरातली, वाड्यातली, बिल्डिंगमधली, आजूबाजूची तिथे येऊन ते श्रवण करायचे. असं सगळीकडं होतं, प्रत्येक घरात व्यासपीठ होतं. आता कसा काळ बदलला ते बघा. पण मी काही तुम्हाला 100 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय असं नाही. जस्ट आत्ताचा काळ असं वाटतं. आत्ता आपण बाहेर जात होतो. आत्ता आपण इथे नागेश्वर, तुळजाभवानी आणि दत्त मंदिरात जायचो. मध्ये काळाराम मंदिर लागायचं. इकडे उजव्या हाताला कान्वाश्रम होता, इकडे काळाराम मंदिर होतं. तर या मंदिरातनं किंवा त्याच्या वाड्यांमधनं ग्रंथ निरूपण चाललेलं असायचं संध्याकाळी. आणि आम्ही आपलं पाया पडत पुढं जायचो. इकडे बरकेत मारुती मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, नरपतगिरी चौकाच्या राईट हँडला डाव्या हाताला, तिथेही काही असं ग्रंथ निरूपण चालायचं. असा तो काळ होता. म्हणजे संध्याकाळची वेळ ही कुठल्या तरी वाड्यात जाऊन, कुठल्या तरी आश्रमात जाऊन, कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये जाऊन, कुठल्या तरी मंदिरात जाऊन ही कथा श्रवण करण्याची होती. तेवढा काळ त्यावेळी दिला जायचा, तेवढा वेळ दिला जायचा, असा तो काळ होता. तर कपिल देव असं म्हणतात आपल्या मातेला की तस्य तस्य जनोजनम नायम वेदोरु विक्रमम. तर तसा वाऱ्याने उडून जाणारा मेघांचा समूह आहे, हा त्याची ताकद जाणत नाही. वाऱ्याने हलणारा, वाहणारा किंवा उडून जाणारा हा जो ढगांचा समूह आहे, मेघांचा समूह आहे, त्याची ताकद आपण जाणत नाही. तुम्ही बघाल, आपण सुनामी आली, एखादं वादळ आलं, आमकं वादळ आलं, तमकं वादळ आलं, चेन्नईवरून आलं, साऊथ इंडियातनं आलं किंवा तमिळनाडूमधनं आलं, तर त्या वाऱ्याचं स्पीड एवढं असतं की त्या वाऱ्याने काय होईल किंवा त्या हवेच्या झोताने काय होईल सांगता येत नाही. साधारणतः एक 15-16 वर्ष किंवा 16-17 वर्ष झाली असतील. माझ्याकडे डायावेव म्हणून गुजरातमधनं येते आणि ते आम्हाला सेंटवेजचा काही माल, टाईल्स, नंतर स्टोनवेअर, त्याला आपण टिनिबाय म्हणतो, बट प्रॉपर वर्ड इज दिस स्टोनवेअर ग्लेज फिटिंग्स. SW म्हणजे स्टोनवेअर ग्लेज फिटिंग्स. तर ती जी स्टोनवेअर ग्लेज फिटिंग होती, ज्या चायना क्ले पासून बनवलेली, ते आम्हाला सप्लाय करायचं, म्हणजे गले ट्रॅप, शॉर्ट ट्रॅप वगैरे वगैरे. तर ते एकदा इतके डिस्टर्ब होऊन आलेले होते. मतलब डाया क्या हो गया? तो उन्होंने बताया इतना बहुत तेजी से तूफान आ गया कि पूछो मत, पुरे कारखाने का छप्पर उड गया. तर त्यावेळी असं घडलं होतं की हवेतनं 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगता, म्हशी सुद्धा उडत गेल्या.
काय स्पीड असेल हायवेला ते लक्षात घ्या. किंवा आता पुण्यात सुद्धा एक 4 महिन्यांपूर्वी म्हणा एक मोठं वादळ साऊथमधून ते आलं होतं, साऊथ इंडियातनं. तर तेव्हापासून आमचा समर्थ आता खाली इकडे तिकडे गेला असेल तेव्हापासून तो घाबरला. ते वादळ येणार असं आलं की या शेजारच्या आमच्या बिल्डिंगपर्यंत येऊन ठेपलं आणि तिथलं झाड दिवशी कोसळलं, फांद्या तुटल्या आणि ते गोंगावत असं गोल गोल आमच्या हिनी आणि समर्थनी दोघांनीच ते पाहिलं. मी आपला ग्रंथ वाजत बसलो होतो. म्हणलं वादळ करणारं वादळ करेल, आपण आपलं ग्रंथ वाजलं काम कंटिन्यू. मी काय जास्त हललो नाही. मी तसा बेडरे का खंबीरे हे मला माहीत नाही, शब्द कुठलाही वापरा, पण माझ्यावर काय फरक पडत नाही. मी आपला ग्रंथ वाजत म्हणलं वादळ झालेलं माहिती आहे आपल्याला, झाला असेल, झाड बरं पडलं असेल नंतर उठून बघू. माझा तो पॅरा पूर्ण केला, मग नंतर बघायलो काय झालं. कारण मग घरातल्याला असं वाटायला लागलं फारच विरक्त आहे बरं का, असं वाटायला नको. म्हणजे मला घरातल्यांबरोबर सुद्धा राहावं लागतं, तर घरात राहता येतं. तुम्ही आता कुठं जायचं तिकडं दाखवून बाहेर. तर असा तो वारा असतो. आणि तेव्हापासून आमचा समर्थ या वाऱ्याला घाबरायला लागला, पावसाला घाबरायला लागला. तो अजून घाबरतो. नुसतं ढग आले आकाशात, जरा क्लाउडी वाटलं की दार खिडकी आमची सगळी बंद. आज आम्ही चौपक्षण झालं तरी चालेल पण सगळं बंद, असं तो करायला लागला. एवढं इथपर्यंत फिरत आलं होतं. पण मालकांची कृपा बघा कशी, स्वामी महाराजांची कृपा. ते वादळ याच लाईन मधल्या बाहेरच्या झाडाजवळ थांबलं. ते झाड अजून तुटलेलं दिसतंय तुम्हाला आणि तिथे ठेपलं. कारण वाराही घाबरला तर इतर लोक जायचं, स्वामी महाराज बसले. आणि असं बऱ्याच वेळा होतं बरं का. जे काही नैसर्गिक अरिष्ट येतं ते या एवढ्या एरियात येऊ शकत नाही. सगळ्यात हाईट एका पुस्तकात मी नमूद केले, मे बी ते स्वामी लीळामध्येच असेल, की पिंपरी चिंचवड पासून ते कात्रज पर्यंत अख्ख्या पुणे शहरातली लाईट गेलेली होती. अख्ख्या पुणे शहरातली कुठेही म्हणजे इतकं आधारभूत झालेलं होतं, फक्त आपल्या मठातली लाईट चालत. आणि हा एक विभूती साक्षात्कार मध्ये लिहिलेला आहे. आणि मग आमचा मित्र त्यावेळेचा, म्हणजे आजही मित्र येतो, पण तो जरा आता जसा या कर्दम ऋषींनी संन्यासाश्रमात निघून गेले तसा तो आणि त्याची पत्नी, होते उज्ज्वलाच नाव आहे ना, नाही कीर्तीची बायको काय उज्ज्वला, हा उज्ज्वला आणि कीर्ती आमचे जुने मित्र बरं का. पण त्यांची स्टेज जरा वाढली, ते जर चुकून त्यांना कोणी सांगितलं जरूर सांगावं त्यांना. त्यांची आध्यात्मिक प्रवृत्ती फार वाढत गेल्यामुळं त्यांची उंची वाढली, त्यामुळं ते आता येऊ शकत नाहीत किंवा येत नाहीत. आमची मैत्री आजही आहे, पण त्यांना असा वेळ होत नाही. काही जण असे लवकर पोचतात ठराविक ठिकाणी. आम्ही आपल्या इथंच रागत बसलो होतो. पण रागणं हेच चांगले, जे रागता काय होतं कुणी आपल्याला ओढत नाही. पिठा कसा रागत होता, मग मध्ये दही खायचा, मध्ये ताक प्यायचा, मध्ये लोणी खायचा. आम्ही आपला भुकेले आहोत ज्ञानाचे आणि ताक लोण्याचे म्हणून आम्ही इथं राहिलो. तर असा वाऱ्याने जसा एका क्षणात ढग सगळे वाऱ्याच्या जोरात जो निघून जातात, त्याची ताकद आपल्याला कळत नाही. त्याचप्रमाणे हा काळ हा बलवान आहे, लक्ष द्या. हा काळ अत्यंत बलवान आहे आणि हा बलवान काळ हा इतक्या जोराने फिरत असतो की तुमचं आमचं काय मी सांगता येत नाही. काळ बलवान असतो, ॲले का वारा. तुफान जसं असतं तसा काळ असतो, तुफान जसं असतं तसा काळ असतो. आज असं होतं, पुढच्या क्षणाला काय मी सांगता येत नाही. आताच आमची बहीण येऊन गेली. लाईव्ह मी टेलिव्हिजन टॉक माझा चालू होता सकाळी 7:30-8 पासून ते 10च्या आसपासपर्यंत. मी बोलतोय आता असं झालं, आता तसं झालं, आता हॉस्पिटलला पोहोचले, कार पार्क केली, आता लिफ्टमधून वर चालले, ती चेअर मिळाली नाही वेळेवर. चेअर त्याच्या बहिणीनेच ती चेअर हँडल केली आणि मग ते वरती गेले. मग माझं बोलणं झालं, अरे मग आता कुठे तुम्ही? नाही, आम्ही 3rd फ्लोअरला आलेलो आणि 304 नंबरची रूम आम्हाला मिळालेली. मग परत आमचा फोन, नाही आता डॉक्टर आलेले, नर्स पण आलेले, तर सलाईन लावत आहेत. मग फोन परत मी बंद केला, परत लावला फोन.
तर एकदम गडबड ऐकायला मिळाली. त्याचं वय समजा असं थोडक्यात सांगायचं झालं 45च्या आसपास, अजून 50ची आलेली नाही. लहान 2 मुली आहेत. आणि तेवढ्या गडबडीचा आवाज ऐकला म्हणून मी आपला फोन काढायला लावून बसलो. मी विचारतो काय झालं. तेवढं कळलं गेला. ट्रीटमेंट काही झाली नाही, सलाईन लावलं नाही, परंतु त्याला नवीन शब्द आता आलेला आहे, कार्डियक अटॅक. कार्डियक अटॅक आला आणि तो गेला. डॉक्टरांना पण कळलं नाही नेमकं काय झालं, म्हणजे त्या क्षणाला काय होऊ शकलं. अशा रीती 3-4 महिन्यांपूर्वी गोष्ट घडली. त्याचीच आई म्हणजे आमची बहीण, मोठी बहीण आहे माझी, ती आता आली होती, ती गेली मग आता निघून. तर काय करू शकतो याला म्हणायचं काळ कशाला म्हणायचं याला. आमचा असाच एक मित्र होता, विजय तामणकर. आत्ता फोनवर मी होतो, मग त्याला अर्धे हिराबाईची माणसं पॉलिश कुठपर्यंत आले या मंदिराचं. आणि म्हणलं होत आले, आता झालंच. त्याला मग पॉलिश बघायला येतो मी. म्हणलं ये आता संपलं पॉलिश, जवळजवळ 5 मिनिटात संपेल. त्याला आम्ही निघालोच. ऑफिसवरून निघाला, परत फोन आला मला. त्याला नाही, मी असं करतो, मी अमुक मित्राचं ओपनिंग आहे त्या सातारा रोडला स्पंदन हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये, तर त्याचं ओपनिंग करतो, पटकन निघून येतो आणि इथे येतो आणि मग आपण ते सगळं बघू. ठीक आहे म्हणलं. परत फोन आला, नाही तो पडला असेल. मी आमच्याबरोबर दिलीपला कधीही नेत नाही, त्याचं लाईफ आहे. कारण त्याचा टायमिंग असं आहे की 7:30ला दुकान बंद झालं, 7:31ला तो घरात लागतो. मग या परिस्थितीत दुकान बंद करून जातो. गिऱ्हाईक तरी असतं तरी शटर लावतो. टाइम झालेला आहे. ओव्हर टाईम आमच्याकडे नाही बरं का, ओव्हर टाईम वगैरे काय भानगड नाही. तर 7:31ला तो घरात जातो. तर त्याचा लाईफ एन्जॉय करू द्या. आम्ही पण असं फ्लेक्झिबल वागतो. तो गेला निघून. पण हा फोन मी त्यालाही बोलवलं, कधी त्याला बोलवत नाही उगाच त्याला धावपळ किंवा त्याला त्रास द्यायचा नाही म्हणून. पण त्यालाही बोलवलं मी, ही आणि आम्ही तिकडे गेलो हॉस्पिटलला. तर खाली डॉक्टर भेटले मला. म्हणलं डॉक्टर ते असा पेशंट, त्याला हाताला लागले. म्हणलं मग तुम्ही कुठे निघाला, सरळ विचारलं मी. ते नाही जरा बँडेज नाही, ते बँडेज राहायला चाललं. अरे बापरे, हे हॉस्पिटल आहे का काय, बँडेज हॉस्पिटलमध्ये. म्हणजे हाताला लागले दादा, त्या हात जरा बँडेजनी बांधतो. तर ठीक आहे. मग जाताना आणखी कुणी भेटले, तर नाही हाताला लागले. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही आपलं बाहेर थांबलो. त्यांच्या हात प्रोसेस चालली होती, बँडेज बांधते. दुसऱ्या दिवशी तिथल्या हॉस्पिटलने सांगितलं स्पंदनवाल्यांनी रुबीला न्या, आणि लगेच निरोपाला गेला. का त्याच्या डोक्याला मार लागला होता. म्हणजे याला म्हणायचं काळाची ताकद कोणी जाणू शकत नाही. मी हे 2 उदाहरणं का दिली. काळाची ताकद कोणी जाणू शकत नाही. काळ आत्ता असं तर आत्ता असं. काळ हा महान काळ असतो. आणि शेवटी याच्यात साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे, काळ म्हणजे दुसरं कोणी नाही, काळ म्हणजे माझंच एक सेक्शन आहे. भगवंत असं म्हणतायत, वासुदेव असं म्हणतोय, किंवा श्रीकृष्ण असं म्हणतोय, काळ म्हणजे मीच आहे. मायसेल्फ आय एम इज ए काळ. पण त्यावेळेस मी कशातही इंटरफेअर करत नाही. तुमची कर्म जी तुम्ही केलेली असतील त्यात मी काही इंटरफेअर करत नाही. ती तुम्हीच तुमची भोगायची. मी त्यात अलर्ट असतो, मी त्यात काही करत नाही, त्यात काही चेंजेस करत नाही. आणि मग आमच्यासारखे अरपाट जे असतात, जे संत होऊन गेले, त्यात आम्ही काय संत नाही. पण उगाच लोकांना काही आपल्याला थापा टाकतात का काय, आपलं उगाच बोलून जातो. मग एखादा म्हणतो अहो मुलीचं लग्न होईल, यावर्षी होईल. मग एखादा म्हणतो आजारी, अहो खूप सिरियस आहे. त्या आई वडिलांकडे किंवा त्या लहानग्या पोरांकडे पाहून असं वाटतं की अरे एवढे लहान लेकरू आजारी, आमचंच काय थरकाप होतं. मग नाही बरं वाटेल त्याला, हे पोथी वाचन घेऊन जात, पोथी होईल बरं होईल. तर ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात. आता आजच एक मुलगी आली होती, तर अवधूत लाटेंनी सांगितलं की त्यावेळी 5 मिनिटं मठात कोणाची बोलायला तयार नव्हतं. साधारणतः 1:45-2ची वेळ असेल. मठ बंद करायची गडबड चाललेली होती. ते वगैरे ओरडत होते, अहो नैवेद्याची वेळ झाली, आवरा चला मठ बंद करायची वेळ झाली. पण लोकही अशी आवरली जात नव्हती आणि म्हणजे कंट्रोल होत नव्हती. ते दर गुरुवारचंच आहे. आणि तेवढ्यात अवधूत नाटेंनी मला सांगितलं की जो कॉग्निझनचा डायरेक्टर आहे त्याने मला सांगितलं, काका आता लास्ट बरं का,
मुंबईहून डोंबिवलीचे लोक आलेले 4-5 जण, त्यांना आणलं फक्त. म्हणलं आण भाऊ, मुंबईहून आले त्यांना हे नको. तर ते आले. त्यांना पाहिल्यावर माझी बोलती बंद झाली. एरवी मी जास्त बडबड करणारा. ती छोटीशी मुलगी पाहिली, 13-14 वर्षाची होती, दिसायला चांगली होती, आईवडील चांगले होते, तिची बहीण भाऊ वगैरे असे पण होते. असे 4-5 जण आलेले होते. इकडे आमचं सेंटिंगचे काम करणारे पण बसलेले होते, त्यांची फॅमिली पण आली होती. म्हणजे ते सेंटिंगचं काम करतात, म्हणजे स्लॅबचं वगैरे, त्याला सेंटिंगचं म्हणायचं, ते बसलेले होते. अवधूत आहे काय? मला वाटलं अवधूत गेला. आता अवधूतने मला शेवटचा शब्द वापरला इथे सुरुवात करायपूर्वी, की आपला मत त्यावेळेस 5 मिनिटं एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता, कुणीच बोलू शकत नव्हतं. त्या मुलीला कॅन्सर झाला. वय तिचं काय, मी ऍक्च्युली बोलायला पाहिजे होतं. मला आत्ताही वाटतं मी काहीतरी बोलायला पाहिजे होतं. तिची आई माझ्याशी बोलतीये, ती मुलगी मला नमस्कार करते 4 वेळा, ती माझ्याकडे आशेने बघतीये. खरंच आशेने बघत होती माझ्याकडं. त्यांनी विभूती घेतली, विभूती सेवेकऱ्यांनी दिली, सगळं झाला, आपली पोथी दिली, सगळ्या प्रकार झाले. अशा वेळेस आम्ही पैसे घेत नाही. आजही म्हटलं की आम्ही कोणाकडे त्या पुस्तकांचे पैसे घेत नाही. तर ती बिचारी आई डोळ्यात पाणी आणून तिला वाटलं आता काका काहीतरी बोलतील. मी काहीच बोललो नाही. ती मुलगी बिचारी 4 वेळा तिच्या मुलीचे वडील माझ्याकडे बघतात. आज असं का झालं मला काहीच कळलं नाही. मला बोलतीच बंद झाली. माझ्या त्या मुलीकडे पाहिलं, तिचं वय पाहिलं, दिसायला एवढी चांगली स्मार्ट मुलगी, क्वालिफाईड घराण्यातली, पण हे शब्द ऐकलं, शी सफरिंग फ्रॉम कॅन्सर, मला काही सुचलंच नाही. याला म्हणायचं काळ. तर हा काळ कोणाच्या वाटेला आयुष्यात कसा येईल आपण तो आत्ता असं होतं आणि पुढच्या क्षणाला. म्हणून ह्या काळाला नेहमी घाबरून राहा. हा काळ हा ॲडमिनिस्ट्रेशन करणारा आहे, शासन करता आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्हपणा त्याच्याकडे आहे. पण तो काळ म्हणजे वेगळा कुणी नाही. तो काळ म्हणजे साक्षात भगवंतच आहे, साक्षात श्रीकृष्ण म्हणजेच वासुदेव आहे, साक्षात विष्णू आहे. आपला जीव जो आहे त्याला अनेक अपेक्षा असतात. आता आसक्ती आणि अनासक्ती हा भाग या ठिकाणी कपिल देवाने सांगितलेला आहे, आपल्या आईला सांगितलेला आहे. आणि तो स्टॅटच्या माध्यमातून सांगितलेला आहे, स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून सांगितलेला आहे, सांख्यशास्त्राच्या माध्यमातून सांगितलेला आहे. तर तो आपल्या आईला समजावतोय, अगाई जीव हा सुखाच्या आशेने हे सुख पाहिजे, ते सुख पाहिजे असं करत करत अनेक वस्तू मोठ्या कष्टाने मिळवत असतो. पण भगवंत असणारा तो काळ या सगळ्या गोष्टी नष्ट करतो. ऐका तुम्ही, आपला जीव हा सुखाच्या अभिलाषेने अनेक वस्तू अनेक गोष्टी मिळवतो, परंतु हा भगवंत जो आहे काळ तो या गोष्टी नष्ट करतो. आणि त्यामुळं त्या जीवाला, त्या माणसाला, त्या व्यक्तीला, त्या शरीराला अत्यंत दुःख होत असतं. हा मंदमती जीव आहे, ज्याला काही ज्ञान नाहीये. हा मंदमती जीव हे नाशवंत शरीर जे आहे हे माहिती झाला, अरे आपण पण एक दिवस या जगाला गुड बाय करणार आहोत. पण हा मंदमती जीव जो आहे त्याला असं खूप अपेक्षा असतात. आणि मग तो आपलं घर, आपली शेतीवाडी, आपली संपत्ती, आपलं धन, आपला बँक बॅलन्स, हेच आपलं जीव, हेच म्हणजे आपलं जीवन आहे असं त्याला वाटतं. आपलं घर, पहिली गोष्ट म्हणजे घर. मग समजा शेती असेल तर शेतीवाडी, धनसंपत्ती असेल, दागदागिने असतील घरात, सोनं असेल, चांदी असेल, बँक बॅलन्स असेल, FD असतील. तर त्या FD आता 1 लाखची FD होती, आता ती 2 लाखची कशी होईल हा आपण विचार करतो. 2 लाख झाल्यावर ते वाढत 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 असंच वाढत जातं. आपण कुठेही त्याला फुलस्टॉप देत नाही. आणि मग हे नश्वर आहे, कारण भगवंत काळ या सगळ्या गोष्टी नष्ट करत असतो. आणि तो नष्ट करत असल्यामुळं त्या जीवाला, त्या माणसाला अत्यंत दुःख होतं. आता तुम्हाला तुम्ही त्याच गोष्टी सांगता का काय, पण आय कांट हेल्प इट. कारण जे मी अनुभवलंय, जे मी जीवन जगलोय, आय एम ए लाईव्ह. म्हणजे तुमच्यासमोर मी ते शेअर करू शकतो. जे सत्य आहे तेच. तिथं फक्त सत्य सांगितलं जातं. तिथं असत्य भाषण आमच्या जीवनात नाही, व्यवहारात नाही, व्यापारात नाही, घरात नाही, दारात नाही, कशात नाही. आमची बहीण मागायची म्हणाली, आपल्या घरात सगळ्यांना सवय काय, सत्य बोलणे. त्यालाही थोडाफार अपवाद असतो, नाही असं नाही, पण सत्य बोलणे आमच्या
घराण्याची परंपरा आहे. तर आमच्या पुण्यात शहरातली स्वतः वडिलांनी खरेदी केलेली अशी जवळजवळ 76 एकर जमीन गेली. पण बऱ्याच वेळा मला कधी असं ताटून जातं, कारण काळ पण असा वाईट आहे ना. काळ मला काय करतो, इथून शंकरशेठ रोड पुण्याच्या बाहेर फिरायला जायचो कुठेतरी, तो कुठेतरी देवाला जायचं. तर इथून आम्ही शंकरशेठ रोड गाठतो, पुण्याच्या बाहेर पडायचो. रास्तावेळ पॉवर सोडून सरळ की मला सरळ गेलो की पहिला लागतो शंकरशेठ रोडचा सेवन असतो. मला जर उजव्या बाजूला बघितलं आपली 9.5 एकर जागा होती बरं का, त्याला भोवाले कॉलनी म्हणायचे. मग तिथली एवढी जागा एवढ्या झोपड्या झाल्या आणि एवढी जागेत कॉर्पोरेशननी बाग केली. आणि तिथला जो त्यावेळेचा कॉर्पोरेटर होता त्याला साहेबांना म्हणजे कर्मचाऱ्यांना काहीतरी काम करून दाखवायचं होतं की बघा मी काय काम केलं तुमच्यासाठी. तर त्यांनी आमची 2 एकर जागा ॲक्वायर केली. त्याला नाव दिलं करमाडी गार्डन, करमाडी उद्यान, म्हणजे हलवायच्या घरात तुळशीपत्र. ती बिचारी मुलगी पण आपल्या मठात येते आजकाल, तिचं नाव विसरलं मी, सरनेम पवार आहे एवढं मला माहिती आहे. तिला चुकून तिथं तिकीट दिलं गेलं आणि तिथं तिकीट घ्यायला कोणच तयार नव्हतं. मग ती करमाडीच्या मुळे तिला तिकीट मिळालं. आलं निवडून तर आली, नाही आली तर नाही आली, पण ती आली निवडून आणि ती आता मठात येते. किंवा जेव्हा काका मला खरंच माहीत नव्हतं ती तुमची जागा होती, जरा नव्हतं माहितीच बरं होतं. तर आणि बाकी 1.5-2 एकर जागेत झोपड्या झाल्या, बाकी जागा सोल्ड आऊट झाली. मग तिथून आमची गाडी निघाली, म्हणजे पहिली 9.5 एकर जागा ती डोक्यात होती. ती शंकर महाराज मठ लागतो. शंकर महाराजला पाया पडता पडता शेजारची जमीन पण दिसल्या टापऱ्या तिथं 6.5 एकर जागा आधी तशीच आहे. शंकर महाराज मठाला लागून 6.5 एकर जागा सातारा रोडला KK मार्केटची जागा जी आहे म्हणजे रस्ता तो आमच्या जागेतनं काढलेला आहे त्यांनी. तर ती जागा सगळी ॲक्वायर झालेली. मग तिथं म्हणल्या आधी आम्ही जकातीला ज्या गाड्या वेट करतात जकात टाकायचा तिथं स्टॉप करू. मग ते पर्पज गेलं. मग दुसरं पर्पज आलं की तिथं डेक्कनसारखा बस टर्मिनल्स करू, ते गेलं. मग म्हणजे ज्या पुण्यात येणारे ट्रक आहेत ते ट्रक तिथं ते उभे करतात आणि बाकी सगळ्या टापऱ्या केलेल्या आहेत. त्या सगळ्या ट्रक दुरुस्त करणारे तमके अशा भाड्याने दिलेल्या आहेत. तर अण्णा माणूसकर आपल्या मठात यायचे पूर्वी, ते पण असेच गेले अचानक. तर ते मला म्हणाले की काका काय सांगायचं, तिथं 150 रुपये भाड्याने त्यांनी फक्त एक ठोकं भाड्याने घेतलं कॉर्पोरेशनकडनं. पण तो तुमची 10,000 स्क्वेअर फूटची जागा वापरतोय आणि बसतोय. तो माझा मित्र आहे म्हणले, तर आपण त्यांच्याकडे जाऊ. म्हणलं अण्णा तुम्हीच बघा काय ते, मी काय येणार नाही तिथे. आणि त्याही म्हणून काय करते, कॉर्पोरेशनने त्याला एक टपरी दिलेली, तो 10,000 फूट जागा वापरतोय. 10,000 स्क्वेअर फूट म्हणजे केवढी जागा झाली बघा. भाडं 150 रुपये. अशी ती 6.5 एकरची जागा गेली. तिथून पुढे आमची गाडी लागती. त्या जागेला नमस्कार करतो का शंकर महाराज करतो हे मला कळत नाही, पण करतो. त्या काळाला पण करतो आणि त्या शंकर बाबाला पण करतो. किंवा लोक म्हणतात दाढीवाले बाबा, वर दाढीवाले बाबा, त्यांना एक सॅल्यूट मारतो. कारण ते स्वामींचे भक्त म्हणजे म्हटलं तर आमचे गुरुबंधू. त्याचं सॅल्यूट मारून पुढे आमची गाडी गेली का तर तो लागतो की हळूच मी उजव्या बाजूला बघतो. घरचे म्हणतात तेच तुम्ही सांगू नका, आता बाद झालं तुमचं. आता मला ज्या गोष्टीची जवळीक आहे त्यांना काहीच माहित नाही ना. जे त्यांनी पाहिलंच नाही, जे भोगलंच नाही, त्यांना त्याचं काहीच वाटणार नाही. आय ॲप्रिशिएट इट किंवा आय ॲडमिटेड इट. मग तिथे गेल्यावर उजव्या हाताला 25 एकर जागा वापरे 25 एकर जागा त्या कात्रीच्या जागा उजव्या हाताला वाजल्याला अशी आमची गाडी जाते. अशी 76 एकर जागा पुण्यातली गेली, स्वतः वडिलांनी कमवलेली खरेदी केलेली. सगळ्या जागा गेल्या, कुठं ॲक्वायर झाल्या, कुठं सिविंग ॲक्टमध्ये गेल्या. पण नंतर मी मनाचे पक्का ठरवलं, अरे या जागा जाऊ दे, 76 एकर 100 एकर गेली असतील तरी काही हरकत नाही, आपल्याला स्वामी मिळाले. स्वामी किती देणार बोलतात. आणि स्वामींच्या कृपेने आपल्या मठात असं होतं की खाली हात कोणी न जायगा, खाली हात कोणी जात नाही. प्रत्येकाचं काम होतं. आणि मला असं वाटतं की त्याचं संसारातलं थोडंसं काम झालं ना की देव त्याला एवढं मोठं देतो की इथली उपासना देतो. मग पोथी वाच, हे वाच, ते वाच. त्यामुळे चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी. जे अनबॅलेन्सिंग होण्याची शक्यता आहे, पाप पुण्याचं तराजू वर खाली होण्याची शक्यता आहे, तर तो बॅलन्स व्हावा. इथून गेलं तर उपासना करतो. मग त्याला आठवतं, अरे आपलं असं झालं होतं बरं का, इथली उपासना घेतली आणि आपलं काम झालं. तर तो निदान त्या निमित्ताने तरी रोज आपली स्वामी महात्म्य पोथीची
10-15 मिनिटात वाचून होते ती जरी वाचतो आणि त्याचं जीवन सुखी होतं, आनंदी होतं, तो परमार्थाला लागतो आणि एका चांगल्या समाजाची निर्मिती होण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. माझं मी मगाशी अवधूतला म्हटलं, दुपारी काय म्हटलं सांगा ना मोठ्याने खणखणीत आवाज. अहो देवा आर्यपुत्र यांना म्हणतात बरं का, त्यांची पत्नी आर्यपुत्र म्हणते. अश्विनी घरी खदून आपलं असेल हाच बाई, आणि बायकांना नवऱ्याविषयी हसायचं खूप येतं, काय कोणाला माहिती. पण नवरा जर बायकोला हसलं तर चालत नाही ना. पण बायको माझं भरपूर पोट भरून असते की आपला नवरा बावटच आहे. सगळ्या बायकांना वाटतं आपला नवरा बावट आहे. बरं सांगा ना. अहो देवा, पोशी आपला समाज चांगला व्हायसाठी आपण काय ठरवलं दुपारी? मी तुम्हाला काय सांगितलं? सगळ्या सेवेकरांनी आपापल्या परिचितांना आणि नवीन लोकांना सुद्धा 5-5 पोथ्या वाटायच्या. काका देणार आहेत आणि संपल्यानंतर पण तिकडे येऊन घ्यायच्या काकांकडून आणि वाटत राहायच्या, जेणेकरून स्वामींची नाव सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचेल, सगळ्या समाजापर्यंत पोहोचून सगळे स्वामीमय होतील आणि सगळे स्वामी भक्त होतील. त्या स्वामी भक्तीतून एक चांगला समाज निर्माण होईल अशी धारणा आहे. आणि इथं व्यवहार काही नाहीये. 5 पोते मी अशाच देणार आहे प्रेमाने. त्याच्या पैशाचा अगदी 5 पोते दिले आता ते मला प्रत्येक पोते एवढे पैसे असं नाही. तर असं व्हायचं की का असा विषयच नाहीये की एक पुण्यवान समाज, एक चांगला समाज, एक नीतिवान समाज निर्माण व्हावा ही त्यामागची भावना आहे. तर त्यातल्या 5 पोते आजपर्यंत दिले आपण. कोणाला दिले तुम्ही? हां, प्रकाश आपले आता ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये का कुठेतरी नोकरी त्यांची चेंज झाली. प्रभात पेपरचं पण ते काम पाहतात, प्रभात न्यूज पेपरचं. आणखी आता टाइम्स ऑफ इंडियात का कुठेतरी ते काम पाहतात. तर त्यांना पहिल्या पोथ्या आज 5 दिल्या गेलेल्या आहेत. तर असा आपला जीव मंदमती आहे. त्याला काय करावं नेमकं कळत नाही. जीवाचा उद्धार करून घ्यायचा का नुसती प्रॉपर्टी वाढवत राहायची, का नुसती घरदार वाढवायची, का शेती वाढवायची, का धनसंपत्ती वाढवायची, हे त्या जीवाला कळत नाही. बिकॉज ऑफ तो जीव अज्ञान आहे. व्यावहारिक जीवनात तो खूप काही शिकला असेल, खूप काही लाखो रुपये त्याला पॅकेज असेल. दॅट्स ए अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग. महत्वाचं काय? आपल्या जीवाचा उद्धार होणं. याचा अर्थ संसारातल्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात, पण त्याला मर्यादा ठेवा. त्या कुठेतरी जरी इन्व्हर्टेड कॉमा करायला शिका किंवा फुलटॉप करायला शिका आणि मग सगळं लक्ष यांच्याकडे द्या. असा काळ प्रत्येकाच्या जीवनात यावा म्हणून आपल्या मठाचा गेल्या 28 वर्षे यावर्षी 28वं वर्ष यावर्षी लागेल. 21 साल आलंच आहे आता उंबरठ्यावर. यावर्षी 28वं वर्ष लागेल. 22 साली 49 लागेल आणि 23 साली 50 वर्ष लागेल. अर्धशतक आमचं अख्खं घर आणि त्याबरोबर तुम्ही सुद्धा या समाजासाठी आपण झगडतोय आणि ते निश्चितच पुष्कळ प्रमाणात पूर्ण झालेलं आहे. काही गोष्टी अशा वाटतात की सांगू नयेत, पण सत्य सांगायला कशाला घाबरायचं असं पण एक मन म्हणतं. पण एक गोष्ट सत्य सांगतो. इंदिरा गांधी ज्या वेळेस पंतप्रधान होत्या तर त्यांचे सगळे गुरु सगळ्या बाबतीतले हे कलकत्त्याचे चंद्राबाबू म्हणून होते. ते चंद्राबाबू आता एक 5-6 महिन्यांपूर्वी त्यांनी देह ठेवला. तर तुमच्यासारखे असेच एक चंद्राबाबूंकडे गेले आणि त्यांनी सहज सांगितलं होते. प्रताप गोगाले म्हणून माझे मित्र आहेत, आता पुण्यात मठ आहे. त्यांनी डोळे भेटले ते म्हणजे काय सांगता, त्या मठातली आणि त्यांची एवढी पुण्य स्वर्गात पोचलेली की स्वर्गात ठेवायच्या ठिकाणी जागा नाही उरल्या. म्हणजे आपण किती पुण्यवान आहोत सगळे बघा. शुद्ध आचरण, शुद्ध धर्म, शुद्ध कर्तव्य. आपल्या मनात कुठल्याही जाती धर्माचे आलेले चालतात. जाती धर्माचं सोडून द्या. मद्रासी असतील, तेलुगू असतील, कन्नड असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील, कुठलेही ते तर सोडूनच द्या. मुस्लिम पण येतात, इतर धर्माचे पण लोक येतात. मुस्लिम येतात, सरदारजी येतात, भोरी येतात, सगळे येतात. कारण आपली धारणा काय, ऑल आर बॉर्न इक्वल अँड गॉड इज वन. हेच आमचे येशू आहेत, हेच आमचे मोहम्मद पैगंबर आहेत, हेच आमचे अल्लाह आहेत आणि हेच आमचे स्वामी समर्थ आहेत. स्वामींचा मित्र होता ना नूरुद्दीन शेख किंवा नूरुद्दीन शेख,
नूरुद्दीनचा अर्थ असा आहे की सतत ज्योत तेवत ठेवणारा असा नूरुद्दीन. ज्योत जी आहे म्हणजे प्रकाश, सतत प्रकाशमय असणारा असा नूरुद्दीन, असा त्याचा अर्थ आहे. तर असे त्यांचे मित्र होते. आम्ही आत्ताच नुकतं 1-1.5 महिन्यापूर्वी नूरुद्दीन शेखच्या पण दर्ग्यात गेलो होतो दर्शनाला. आणि स्वामींना तर गेलो पण त्या ठिकाणी पूर्ण एकदा आठवणून घरच्यांना सगळ्यांना दाखवलं की नूरुद्दीन शेखचा जो संसार आहे त्याखाली गाय आणि वासरूचं चित्र कोरलेलं आहे. गाय आणि वासरूचं चित्र म्हणजे सुरुवातीला जर दर्शन घ्यायचं झालं त्या दर्ग्याच्या एंट्रन्समधून आपण जरा शॉर्टकटने जातो, पण फ्रंटनी आलो आपण आणि फ्रंटच्या बाजून जर त्या दर्ग्यात चढायचं झालं तर दर्ग्याच्या फ्रंटला जिथे 24 तास दिवा तेवत ठेवलेला असतो किंवा त्याला काय म्हणतो आपण 24 तास दिवा तेवत ठेवणं, हा, तर तो तिथं तेवत ठेवलेला असतो. आणि तिथे त्याच्या खाली एका स्क्वेअर दगडामध्ये कोरलेलं आहे. त्यात कोरलेल्या दगडामध्ये गाय आणि वासरू आहे. हिंदू मुस्लिम वेगळे आहेत का? त्यांनी जर गाय पवित्र मानली म्हणून तिथे कोरली ना ती. पण काही समाजधुरी, काही राजकारण याच्यात सगळे द्वेष पसरवले जातात आणि त्यातून समाज अधोगतीला जातो. तर मग हा जीव आपलं घर, आपली प्रॉपर्टी, आपली मुलं बाळ, नातवंड, आपला पैसा, आपल्या बँकेतल्या FD या सगळ्यात अडकतो, घरादारा स्थितीत अडकतो आणि इथून आपल्या अधोगतीला सुरुवात होते. म्हणून आपण ब्रह्म्याचे अंश आहोत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आपण स्वामींचेच अंश आहोत आणि असं असताना देखील आपला जीव या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळं अधोगतीला जातो आणि त्या अधोगतीला गेल्यामुळे तो जीव वेगळ्या योनीमध्ये जन्म घेतो आणि मग तो त्या योनीत सुद्धा जन्म घेतल्यावर आनंदात राहायला वाटतो. जर तो डास होऊ देत, झुरळ होऊ देत, पाल होऊ देत, साप होऊ देत, डुक्कर होऊ देत, काही होऊ देत, पण तो त्या योनीत सुद्धा त्याला सुख वाटायला लागतं, कारण तो अधोगतीला जायला लागलेला असतो. आणि त्याने जी कर्म केलेली आहेत त्या कर्मांप्रमाणे तो नरकात सुद्धा जन्म घेतो आणि नरकातल्या योनींमध्ये सुद्धा जन्म घेऊन तो अत्यंत घाणेरड्या ज्या काही गोष्टी असतील त्या इथे मी उल्लेख करत नाही, अशा वाईट ठिकाणी सुद्धा त्याचा जन्म होतो. आणि म्हणजे जसं शेणामध्ये सुद्धा किडे असतात तशा अवस्थेत सुद्धा तो जन्म घेतो. पण त्याला शेणच ते प्रिय वाटतं, गुरांचं शेणच प्रिय वाटतं आणि त्यात तो जन्म घेतो आणि त्या किड्याला वाटतं की हेच चांगलं आहे. इतकं आपण अधोगतीला जातो. तर आपण काय कर्म करावं हे आता लक्षात घ्या की आपली पुढे काय अवस्था होऊ शकते. आणि मग हा एकदम मूर्ख शब्द वापरलेला आहे, निरमूढ म्हणजे मूर्ख शब्द वापरलेला आहे. आत्मानं बहुमन्यते. तर हा मूर्ख जो आहे अधोगतीला जाणारा हा मानव, हा आपलं शरीर, स्त्री, पुत्र, पशुधन याच्या घर याच्यात इतका आसक्त झालेला असतो की तो त्याच्यातच स्वतःला मोठा भाग्यशाली समजतो की आम्ही खूप सुखी होतो, आमचा फ्लॅट आहे, आमच्या मुलांना चांगली नोकरी आहे, आमच्या मुलांना एवढं पॅकेज आहे. असं नाही, असं नाही, असावं. तुम्हाला 10 लाखाचा असेल तर 20 लाखाचं होऊ देत, 20,000 असेल तर कोटीचं होऊ देत, तो भाग नाही आहे. पण त्याची अटॅचमेंट सोडून द्या. ते तुमच्या करिअरप्रमाणे, तुमच्या कामाप्रमाणे तुमची डेसिग्नेशन किंवा तुमचं पॅकेज वाढत जाईल, परंतु तुम्ही कुठेतरी थांबायला शिका. मूळ लक्ष इकडे ठेवा. तुमच्याकडे काय बॅलन्स आहे न बघता, ऐहिक जीवनाचा बॅलन्स न बघता पारमार्थिक जीवनातला बॅलन्स बघा की माझी किती भक्ती होते, मी खरंच निसंग झालोय का, मी खरंच निस्पृह आहे का, माझी कुठे अटॅचमेंट नाही ना, मी निरपेक्ष बुद्धीने उपासना करतो का, मी निस्पृहतेने उपासना करतो का. ह्या गोष्टी लक्षात घ्या. कारण मी अनेक मागण्या मागत इथे येऊन पोहोचतो आणि त्या मागण्या माझ्या झाल्या नाहीत म्हणून बाहेर परत मी काही अपशब्द वापरतो. असं आहे का? हा आपला आपण विचार करायचा, आपलं आपण परीक्षण करायचं. मला देवानी 50 गोष्टी दिल्या,
पण 51 दिले नाही म्हणून आपण रडतो. आणि पण तुला 50 दिलेच ना देवानी. घर दिले, दार दिले, पैसा अडका दिला, मग समाजात तुम्हाला मान आहे का अशोकराव? सगळे दिले आपल्याला देवानी, पण आपण समाधान मानत नाही. आणि मग आपण या अधोगतीला जायला, आपणच आपलं कर्म अधोगतीला जायला प्राप्त होतो. ते जाऊ नये म्हणून इथं सांख्य दृष्टिकोनातून, सांख्यशास्त्रानुसार कपिलदेव आपल्या मातेला, आपल्या देवहूतीला सगळं सांगतायत. आणि म्हणून आपलं आयुष्य या सगळ्या गोष्टींचं पालन पोषण करण्यात, मुलाबाळांचं, नातूंचं पालन पोषण करण्यात जातं. आणि हा मूर्ख जीव अनेक प्रकारची पापं गोळा करत राहतो आणि त्या पापामुळे त्याला तो अधोगतीला जातो. तर आता आपण ठराविक एक बेसिक गोष्टी जर आपल्या संसारातल्या झाल्या असतील, त्या बेसिक प्रॉपर गोष्टी जर झाल्या आपल्या, की स्वामींनी त्या गोष्टींची पूर्तता केली, तर आपण त्या सगळ्यातून अलिप्त व्हावं. पण ते अलिप्त न होता आपण त्यात गुंतत राहतो, म्हणजेच अटॅचमेंट वाढत जाते. नो अटॅचमेंटची वृत्ती राहत नाही आणि आपण अधोगतीला जायला आपणच आपले कारणीभूत होतो. असं होऊ नये. आणि म्हणून हा ग्रस्त जो असतो, ग्रस्ताश्रमी किंवा हे जे पुरुष असो, स्त्री असो, देवाला ग्रस्ताश्रमी, ते अनेक दुःख ओढून घेतात आणि दुःखप्रधान जीवन जगायला लागतात, की ज्या दुःखप्रधान गोष्टी या तुच्छ असतात, निग्लेक्ट करण्यासारख्या असतात. आणि मग काय होतं, तो तुच्छ गोष्टींच्याच कर्मांमध्ये लिप्त होतो. तुच्छ गोष्टींच्याच किंवा वाईट गोष्टींच्याच किंवा नको असलेल्या गोष्टींच्याच कर्म करत राहतो. अधिकाधिक समजा एखादा व्यापारी असेल, ऑल्सो माय सेल्फ, मी व्यापारी आहे, पण मी झाला व्यापार, आनंद झाला, ठीक आहे, नाही झाला ठीक आहे, दिवस आपला स्वामींच्या गोष्टी ऐकण्यात, प्रेमात, येणाऱ्या भक्तांच्या काळात किंवा ग्रंथ वाचण्यात आपला काळ गेला, असं म्हणून मी समाधान मानतो. पण शक्यतो मी असं म्हणत नाही की काही नाही, आज काहीच बिझनेस नव्हता, आज असं झालं तसं झालं, असं रडत बसायचं नाही, हसत राहायचं. याला म्हणायचं खरं प्रॉपर नाही. तर अशा रीतीने मग मानव हा हिंसात्मक दृष्टिकोनातून धनाचा संचय करायला लागतो. हिंसात्मक दृष्टिकोनातून धन संचय करणं काय हे तुम्हाला बाहेरच्या जगात बघायला मिळेल. सरकारी ऑफिसेस आहेत, असं मला वाईट नाही बोलायचं, अनेक लोक सरकारी ऑफिसमध्ये चांगली असतील, पण इन जनरल आपण जे पाहतो, सरकारी ऑफिसेस आहेत, पोलीस खातं आहे, RTO खातं आहे, तिथं मुद्दाम नोकऱ्या लावून घेतात, तिथं पैसे जास्त मिळतात. RTO गेला तर नाही, तुमचं पॅकेज इतक्या लागायचं असेल, पण तिथलं पॅकेज तो विचारू नका, तुमची वर्षाची कमाई तिथं महिन्याची कमाई असते. मग पोलीस खातं आहे, मला वाईट म्हणायचं नाही पोलिसांना, काही पोलीस चांगले आहेत, म्हणत येणारे आपले मला माहिती जास्त आहे, काही पोलीस खात्यातले लोक आहेत, खूप हाय डेसिग्नेशन आहे, चांगल्या रँकवर आहेत, चांगले त्यांना पोस्ट आहे, पण इन जनरल जे समाजात दिसतात ते. मग राजकीय पुढारी आहेत, दोन समाजाच्या भारतात म्हणा किंवा जगात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे राजकीय पुढारी अख्ख्या जगात, आणि दुसरं म्हणजे सरकारी अधिकारी. यांची वृत्ती का अशी होते मला माहित नाही, ते सगळे अधोगतीला जाणार आहेत. जे हे ऐकत असतील त्यांच्यावर टीका नाहीये, त्यांना मी जागा करतोय, माझ्यात तुमच्याविषयी प्रेम आहे. नाही तर मला कुठल्या उद्या पोलीस विचारेल किंवा कुठल्या सरकारी अधिकारी विचारा, का तुम्ही असं बोलता, आणि तुमच्याशी प्रेम आहे म्हणून बोलतोय. एखादा पुढारी मला विचारेल, पुढारी रस्त्याने एकटा जात नाही, 50 भाई बरोबर असतात, ते कसे चालतात कोणाला माहिती, त्यांना सरळ चालताच येत नाही, पाच टेकडे असतात ते. रंग आपल्या शरीराचा कसा का असेल, आपण पांढरे कपडे पाहिजे, मग गळ्यात एवढा मोठा कोप पाहिजे. आम्ही म्हणतो तुळशी माळ असलेले बरे, कारण देवावर तुळशीपत्र ठरले. गळ्यात तुळशी माळ असतं म्हणजे काय असणं, तुळस माळ म्हणजे गमतीला गोष्ट नाही, मार्केट म्हणजे गमतीला गोष्ट नाही. गळ्यात तुळशी माळ असतं म्हणजे देवावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे, आता हा देव भगवंताचा झाला, ही भावना आपल्या मनात पाहिजे. नंतर तुम्ही घातली म्हणून आम्ही घातली माळ, त्यांनी दिली म्हणून घातली, मठात दिली म्हणून घातली, असं नाही. माझ्या देवावर मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे, आता हा देव भगवंताचा, माझं मी जीवित कार्य जगण्यासाठी किंवा माझा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते मी करीन, पण माझ्या देवावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. त्याला हे जरा कळतं, त्यांनी तुळशी माळ गळ्यात घातली, वर त्यांनी दिली म्हणून मी घातली, स्वस्त तर 40 रुपये मिळते, असं नाही. तर
अशा रीतीने हा हिंसात्मक दृष्टिकोनातून धनसंचय करायला लागतो. हिंसात्मक दृष्टिकोनातून धनसंचय हा अर्थ कळावा म्हणून मला 2 शब्द म्हटलं तर असे कठोर बोलावे लागले, त्याबद्दल क्षमा करा, पण ते सांगितल्याशिवाय कळलं नसतं. आणि म्हणून मग पुढे समजा एखाद्याच्या नशिबात असं आलं की आपलं पोषण करण्यास जर एखादी स्त्री म्हणा किंवा एखादे आई म्हणा, एखादे वडील म्हणा आपल्या मुलाबाळांचं पोषण करू शकले नाही किंवा योग्य त्याने इन्कम नसेल, सोर्स ऑफ इन्कम नसेल किंवा लॉकडाऊनमध्ये इन्कम झाला नसेल, तर आपल्या घरात आपलीच माणसं आपल्याला तुच्छ लेखतात. त्याचं वृद्धाश्रम आहे. शेवटी माझ्या ओळखीचे जवळचे आत्ता या लॉकडाऊनच्या काळात 2 जण मला नावाने सांगायचे, 2 जण असे आहेत की त्या दोघांना वृद्धाश्रमात टाकलेलं आहे का तर घरात आडगळ झालेली. म्हणजे आपण मर गेलो आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी, पण आपलं ज्यावेळेस काम संपलं तर तुमची प्रॉपर्टी आम्हाला कशी हँडओव्हर होईल किंवा ते कागदपत्र सगळे कसे करून घेता येतील ते बघायचं आणि मग आपली रवानी मग वृद्धाश्रममध्ये. मग त्याच्या पुढे जाऊन सांगतो, वाईट बोलायचं नाही, त्याच्या पुढे सांगतो आपला फोटो 10वेळा घरात लावतात, 10 वेळेला आडगडीत टाकतात, माळ्यावर टाकतात आणि काही दिवसांनी तो हलगडीवर भंगारच्या गाडीत जातो. तो भंगारवाला म्हणतो याची काही किंमत येणार नाही, याच्यात काय मिळणार आहे आम्हाला, ती का तो फुटून जाईल आणि हा फोटो आम्ही टाकून देऊ. नाही ते जाऊ तसंच घेऊन जा. ही आपली लायकी आहे, ही आपली पात्रता आहे. लक्षात घ्या, कुटुंबाविषयी किती प्रेम करायचं लक्षात घ्या. म्हणजे प्रेम करू नका असं नाही, पण ते प्रेम डोळस प्रेम पाहिजे. तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्हाला नोकऱ्याला लागले आहेत, तुमचे लग्न करून दिले, तुमचं जीवन तुम्ही जागा, आता आमचा ग्रंथ आणि आम्ही भले. हे जर कळलं तर आपण जिंकलं. हे जर नाही कळलं तर आपला फ्लॅग डाऊन. आपला फ्लॅग हा फडकला पाहिजे वरती. पण त्याला हिरवा रंग आहे का भगवा आहे हे मला माहीत नाही, तो कुठला रंगाचा का असताना तो फडकला पाहिजे, तर आपण जीवनातून तरुण जाऊ. आणि म्हणून आमची मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलींना म्हणालेली आहे, आपण तरुणी जगासी तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर या समाजाचा उपभोग आला आमच्या माऊलींना, ज्ञानोबा माऊलींना. आणि म्हणून त्यांनी ताटी लावून टाकलेली. ताटी म्हणजे त्यांच्या झोपडीचं कवाट लावून टाकलेलं आहे आणि ते आत बसले घरात. कारण खायला प्यायला काही नव्हतं, समाजाने धिक्कार केलेला होता. ज्या माऊलींना आम्ही डोक्यावर घेऊन आळंदीहून पंढरपूरला जातो, ज्या तुकारामांना आम्ही डोक्यावर घेऊन देहूवरून पंढरपूरला जातो, पण त्यावेळेस समाजाने दुर्लक्षित केले गेलेले होते. त्यांना वेळप्रसंगी मारहाण झालेली होती, त्यांना समाजाने निग्लेक्ट केलेलं होतं, पण त्यांचीच पालखी आज दिसते. समाज असा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लोक म्हणजे ओक, ओक म्हणजे ओमॅटिक, अभंग येतो. लोक म्हणजे ओक अशी सुरुवात आहे त्यांची, तुकाराम महाराजचे अभंग आहे. तर हे लोक असे असतात. म्हणून लोकांना किती जवळ करायचं किती दूर ठेवायचं हे आपण लक्षात घ्यायचं. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला जे पडतं आपण ते करायचं, जे स्वामींना आवडेल ते करायचं. सगळ्यात थोडक्यात महत्वाचं आणि थोडक्यात शब्दात सांगायचं झालं तर स्वामींना जे आवडेल ते आपण करायचं, बाकी लोकांची चिंता करायची. लोक असेच असतात. ती गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे, ती सांगण्याचा वेळ घालवत नाही. लोक घोड्यावर पण बसू देत नाहीत आणि गाडावर पण बसू देत नाही. मग घोड्यावर बसून मुलगा म्हणतो वडील थकलेले, वडिलांना घोड्यावर बसवा, आणि तो मुलगा चालत जातो आणि घोडा चाललेला असतो. सगळी गावातल्या लोकांना आवडतात. काय वडील आहेत बघा, बारकं पोरगा आपलं चालवत देतात आणि स्वतः बसला घोड्यावर. वडिलांना वाटतं खरंच बाबा लोकांना आवडतात. वडील घोड्यावर खाली उतरतात, मुलाला बसवतात. पुढे गेल्यावर दुसरी लोक येतात, ते नाव ठेवतात. काय पोरगा आहे बघा, वडिलाला म्हाताऱ्याला चालत ठेवलाय आणि स्वतः घोड्यावर बसलाय. आणि मग लोक म्हणजे हो, याला म्हणायचं लोक म्हणजे हो. तर या लोकेक्षणापासून या ज्या यशना आहेत, लोकेक्षणा, दारेक्षणा, धनेक्षणा, यातून लांब राहायचं. यशना म्हणजे अटॅचमेंट असते. या सगळ्याची जी अटॅचमेंट असते त्या सगळ्यापासून दूर राहायचं. आणि मग जसं आपलं जीवन कसं होतं, जसं एखादा शेतकरी बैल जर म्हातारा झाला तर तो म्हातारा बैल बाजूला त्याला बांधून ठेवतो, त्याला हिरवं गवत चारा काही घालत नाही, तो मरण कधी याची वाट पाहतो, तशी आपली अवस्था होते. असे याच्यात कपिल देवाने सांगितलेलं आहे. एवं स्वभर्णाकल्पम तत्करा दयत्रतः नाद्रेते यती यथा पूर्वम
किनाशा एवं गोचरम, तर अशी शेतकऱ्याच्या घरी जसं म्हाताऱ्या बैलाची अवस्था होते तशी आपली घरात अवस्था होते. म्हणून आपलं लक्ष वेळेवर परमेश्वराकडे पाहिजे. लहानपणापासून असलं तर म्हातारपणी येतं. लहानपणी असं वाटायला आपल्याला म्हातारा झाल्यावर बघू, तर म्हातारा झाल्यावर पैसा संपत्ती बायकांपोरं किंवा इस्टेट प्रॉपर्टी डोळ्यासमोर येतं, परमार्थी येत नाही. म्हणून एक सांगितलेलं आहे की असे एक वयोवृद्ध म्हातारेग्रस्त घरात असतात, त्यांची अफाट संपत्ती अफाट शेती असते आणि ते मनोन्मुख असतात. कधी जाते सांगता येत नाही. मनोन्मुख असल्यामुळं घरातली पोरं बिरं सगळे जवळ बसतात. ते 4 वेळा के 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 म्हणत असतात. तर घरातल्या वाटतं केशव केशव म्हणत असेल, ते म्हणतात नाही 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 ती केसरी ती वासरू खाते म्हणले. क्या बात आहे यार. कसा जीव अडकतो ज्याला म्हणतो अधोगतीला दिला आणि मग आपण किड्यामुंगी होतो. आपल्याला जर पुढच्या जन्मी किडामुंगी व्हायचं नसेल तर हा अभ्यास आहे. आणि काही जणांना असं वाटतंय पुढचा जन्म मागचा जन्म असं काही नाही, भोगायच्या वेळेस कळेल, मग त्यावेळेस आठवेल. आणि काका सांगत होते तेव्हा आणखीन एक गंमत आहे की ज्यावेळेस आपला जीव पुन्हा जन्माला येतो तर तो जन्माचा जो काळ असतो, म्हणजे एखाद्या शेवटी माताच असते, मग ते गाय असू देत किंवा सिंह असू देत, वाघ असू देत, न तर डास असू देत, न तर किडामुंगी असू देत, न तर माणूस असू देत. पण ती जी अवस्था असते, जीव एखाद्या मातेच्या उदरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याला सगळ्या जन्मांची आठवण होत असते. आणि त्यावेळेस तो हे दुःख व्यक्त करतो की मी हे आज का भोगतोय, ते मी त्या जन्मात असं वागलो होतो, मी त्या जन्मात असं वागलो होतो, मी त्या जन्मात हे पाप केलं होतं म्हणून माझ्यावर ही वेळ आहे, म्हणून मी आता किडा होणार आहे, मी आता मुंगी होणार आहे, मी आता पार होणार आहे, मी आता डुक्कर होणार आहे. पण मी त्यावेळेस मानव होतो बरं का, मी चांगला मानव होतो, पण या सगळ्या माझ्या कर्मांमुळे मी माझ्यावर ही अवस्था आली हे त्यावेळेस कळतं. आणि ज्यावेळेस तो जीव जन्माला येतो त्यावेळेस त्याचा श्वास बंद होतो. ज्यावेळेस जीव जन्माला येतो त्यावेळेस एक क्षण श्वास बंद होतो, 1 फॅक्टर ऑफ द सेकंड तो श्वास बंद होतो. मग त्याला असं उलटं सुलटं करून डॉक्टर हलवतात, त्या श्वास चालू करतात. पण त्यावेळेस त्याचे जी लाईव्ह त्याचं चाललेलं असतं ऑनलाईन ते कट होतं पूर्वजन्मी सगळं आणि हा जन्म मिळतो. त्यावेळेस त्याचा श्वास बंद झालेला असतो, म्हणजे इन दी सेन्स एक दृष्टीने आपण मेलेलंच असतो. श्वासच बंद होतो मेलेलंच असतो ना. पण डॉक्टर त्याला उलटं करतात आणि डोकं वर पाय, मग त्यावेळेस त्याचा श्वास चालू होतो हलवून हलवून हलवून. नंतर नाही मेलो असतो बरं झाला असं त्याला वाटतं बरं काही खरं आहे. त्याला वाटतं मेलो असतो म्हणजे याही एवढीतनं सुटका झाली असती, पण ती सुटका होत नाही. देव म्हणतो तुला परत जन्म घे आणि परत तुझे तू भोग भोग. कारण तो काळ आहे. काळ म्हणजे ब्रह्मदेव, काळ म्हणजे शासन करताय, काळ म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर आहे, काळ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहे, वासुदेव आहे. तर मग त्यावेळेस आपण ते ऑनलाईन असतो, गेले सगळे जन्म आपल्याला आठवत असतात. मी त्या जन्मात असं केलं म्हणून आपल्याला त्यामुळे मी खूप वाईट वागलो बरं का, मी अमुक अधिकारी होतो म्हणजे सगळ्यांना फटकारायचो, दिसल त्याला ओरड, दिसल त्याला ओरड, आणि असं केल्यामुळे मला हा जन्म भोगावा लागला. म्हणून असं कधी करू नका. याच्यातच पुढे आलेलं आहे, ते येईल त्यावेळेस मी सांगणारच आहे. पण आणखीन गोष्ट याच्यात आलेली आहे की देवाला येणारा भक्त तो कसा का असेल, कसा का असेल याच्यात लिहिलेलं आहे. तर सांगतोय तो कसा असेल त्याला ओढू नका, त्याला रागवू नका. तो देवाच्या दारी आल्यावर जाताना तुमच्या बोलण्याने खिन्न होऊन जाता का म्हणे, ते महान पाप आहे. ते शिक्षा वेगळी आहे, तर त्या शिक्षेला आपण पात्र व्हायचं नाही. नंतर आपण पुण्य करायला जातो आणि पाप पदरी पडायचं. आपण मदत कशासाठी येतो, पुण्यपदरी पडा म्हणून येतो. माझ्यासारखा का म्हणेल स्वामीची सेवा आहे दॅट्स इनफ फॉर मी, मी काही पुण्य मिळतंय का पाप मिळतंय याची पण मला ॲडजस्टमेंट नाही. पुण्यही नको पापही नको. मग काय स्वामी जसं करतील तसं करतील, आपली आपली सेवा करतील, बाजूला व्हायचं. या भावनेने मी स्वामींच्या चरणी वागतो. तर म्हणून मग तो भक्त कसा का असेल, तो ऑड टाइम येऊ देत, इन टाइम येऊ देत, त्याने प्रसाद आणू देत, नाही आणू देत, चुकीचं आणू देत, काही काही त्याला पाहिजे असं त्याने करू देत. पण त्या भक्ताची हेटाळणी, त्या भक्ताला दुःख देऊ नका.
त्या वक्ताला काही बोलू नका असं याच्यातच सांगितलेलं आहे. आणि ते नेमकं आजच्या या तृतीयस्कंदामधल्या 30-31 अध्यायात त्यांनी नमूद केलेलं आहे. तर ही गोष्ट परत प्रकाशाने लक्षात ठेवा की मठात येणारा आमच्या मठात संध्याकाळचा जो आमचा जप असतो तर 4-5 जण आहेत ते चेष्टा मस्करी करता करता एखादी चेष्टा इतकी टोकाला जाते की समोरच्या डोळ्यात पाणी येतं. ते चोख करू नका. चेष्टा करा, चेष्टा मस्करी करा, हसत खेळत राहा, नाही असं नाही, पण त्याला मर्यादा ठेवा. ती मर्यादा ओलांडली आणि समोरचा खरंच जर दुःखी झाला, त्याच्या जर डोळ्यात पाणी आलं तर ते महान पाप भोगायला अनेक जन्म भोगायला ते कणभर असतं. अरे मी एवढं तर बोललो त्याला, पण त्या डोळ्यात पाणी आलं ना ते मालकांना आमच्या आवडत नाही. मग स्वामी महाराज म्हणतात मी त्यावेळेस स्वामी नाही, मी तो काळ असतो. त्यावेळेस आय एम अलर्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स. ते शासन करता असतं मी, जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते माझं मला करावं लागतं. म्हणून हे जपून या चाल. ते एक गोष्ट, एक गीत आहे, गौतम बुद्धांच्या नेत्रांतील अश्रूंचे पाणी, महात्मा गांधींच्या डोळ्यातील अश्रूंचे पाणी, सॉक्रेटिसच्या पेल्यामधले झराचे पाणी, सॉक्रेटिसच्या पेल्यामधले झरातले पाणी, सॉक्रेटिसला जहर दिलं गेलं ना, सॉक्रेटिसच्या पेल्यामधले झराचे पाणी, म्हणून भाई या जमिनीवर जपून या चाल, म्हणून भाई या जमिनीवर जपून या चाल. हे जमीन गौतम बुद्धांचे अश्रू आणलेले समाजासाठी. महात्मा गांधी उघडे हिंडलेले समाजासाठी. ते बॅरिस्टर होते, लंडनला पार सूट बूट टायमध्ये गेलेले होते. लॉर्ड माउंटबॅटनची, राणी एलिझाबेथची बोलायचे खार 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 खार. पण ज्यावेळेस त्यांना आपल्या भारतीय समाजाची अवस्था कळली त्यावेळेस ते म्हणाले नाही. मग ते पंचायतीतून ती पण सगळी गोष्ट मला माहिती, ती पुन्हा कधीतरी सांगेन. मागे एकदा सांगितलेली आहे, पण वेळेचं भान ठेवावं लागतं. मला सांगायचं खूप आहे पण वेळेचं भान ठेवावं लागतं. तर ते महात्मा गांधी उघडे सगळीकडे हिंडले, पंचायतीतून हिंडले अख्ख्या देशभर, पण ते बॅरिस्टर होते. तर या सगळ्या गोष्टीची उपलब्धता असून निसंग वागणं